आज आपण बनवतोय हुलग्याच्या पिठाचे शेंगोळे। यासाठी आपण पीठ घेतलेलं आहे, याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि मिरची पावडर टाकून घेतलेली आहे। आणि याच्यासाठी आपल्याला शेंगदाणे आणि लसूण घालून असं एकदम बारीक वाटण बनवून घ्यायचं आहे। आता आपण याच्यामध्ये काही वाटण घालून घेणार आहोत आणि काही जे वाटण आहे ते आपल्याला अदनासाठी ठेवायचं आहे। आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून छान पीठ मळून घेणार आहोत। आणि ही शेवंती सर्वांनाच आवडते खाण्यास। छान असं जिलेब्या बनवून घेतलेल्या आहे। जाडसर नाही, आपल्याला अगदी पातळ हे बनवायचं असतं। जाड बनवलं तर ते शिजत नाही लवकर। तर छान असं मस्त अदनातील आपली शेवंती किंवा शेंगोळ्याची रेसिपी बनवून तयार झालेली आहे। आणि याचे हे सूप आहे ते पिण्यासाठी खूप छान लागतं आणि दोन्ही कुस्करून खायला तर खूप छान मज्जा येते। कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा।